पोरो नमस्कार। आज आपला या रूपातला फोटो पाहून काही काही वाटेल हे इलेक्शन लढून आलं काय, तर एखाद्या दलिंदर नेत्याच्या अंगावर इलेक्शनमध्ये पडलेल्या गुलालापेक्षा आमच्या क्लासमध्ये गोरगरिबाचं पोरग असेल, आमच्या म्हणल्यापेक्षा आपल्या क्लासमध्ये गोरगरिबाचं पोरग असेल, मेहनत केली असेल, मायबापाचे कष्ट ज्यानं ध्यानात ठेवले असतील आणि ते पोरग लागलं असेल का, आणि त्याच्या अंगावर टाकलेला गुलाल जेव्हा माझ्या अंगावर पडतो याच्या एवढा आनंद माझ्या जगात मोठा कोणता नाही। आणि म्हणून मी आवर्जून सांगितलंय की बाबा हा मॉब आहे, 40 कार्यशाळेचं आयोजन केलंय, त्यानंतर ग्राउंडची डेव्हलपमेंट चालू आहे, कमी फीसमध्ये लेकरांना घडवायचे, ज्या रस्त्यानं आपण पैदल जात होतो त्याच रस्त्यानं आपलं भव्यदिव्य ऑफिस आहे, हे आपले लेकरं आहेत है ना। आजही कधी भेटलो तर लेकरं फोटो काढण्यासाठी बेजार असतात। पोराच्या अंगावर पडलेला गुलाल जेव्हा आपल्या अंगावर पडतो का, याचं पुण्य काही वेगळं असते आणि ते आपल्या पदरात आहे, ते महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या आशीर्वादामुळं। म्हणून विनंती एकच आहे बाळांनो, आणखी वेळ गेली नाही। मी नेहमी म्हणत असतो, सही समय पे तय कर, तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है। माघाल्या वेळेस महावितरण मध्ये पोरग लागलं, त्याच्यामुळं आपल्या अंगावर गुलाल पडला। त्यानंतर परवा एक पोरग, त्याची पोस्ट मी टाकली, त्याचाही गुलाल आपल्या अंगावर पडला। आणि आज म्हणजे विनंती एक आहे, जगात फक्त देवाला एकच मागणं आहे, दरवर्षी है ना म्हणण्यापेक्षा दररोज आपल्या अंगावर गुलाल पडावा आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकराचं स्वप्न पूर्ण व्हावं। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या मेहनतीचा 1% वाटा आहे। 99% प्रयत्न बाळांनो तुमचे आहेत, त्या 99%पैकी 90% वाटा तुमच्या मायबापाचा आहे। कोणतीही पोस्ट मिळवा, कितीही मोठे व्हा, मात्र त्यांना विसरू नका। शहरामध्ये आलिशान बंगला बांधा, घर बांधा, काही करा, पण गावाकड माळवादाचं मोडकं तोडकं घर स्टँडर्ड्स टाईट करा, तिथं मायबाप थाटात राहिले पाहिजे, बापानं मिशीवर ताव दिला पाहिजे, मोहपोरग कुठतरी शहरात राहते, यासाठी तुला अभ्यास करायचा वेळ आपल्याकडे 2 महिने, आणखी वेळ गेली नाही, त्या संधीचं सोनं आपल्याला करायचंय। आणि म्हणून ज्यांना कोणाला येता येईल त्याने येण्याचा प्रयत्न करा, नाही जमलं तर अलीकडे मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जास्त पोरं ज्या बॅचला आहेत त्या बॅचमध्ये एकदा व्हिडिओ पहा, त्या बॅच मधला एकदा PDF पहा, आणि मी दुपारी 3 ते 5 मध्ये काय शिकवतो ते पहा, कळलं का। इथं बुद्धिमत्ता पुन्हा दीपक सुर्वे सर घ्यालेत, इथं बुद्धिमत्ता पुन्हा लक्षात घ्या कोण, तर विकी सर घ्यालेत, आणि इथं बुद्धिमत्ता मी स्वतः घेणार आहे। त्यामुळे ताण घेऊ नका, कारण आता 3च प्रकरण आपले गणिताचे राहिलेत, त्याच्यानंतर तुम्ही आणि मी देखना है जोर कितना, कळलं का, घोडा मैदान सामने। आणि म्हणून काही हो, या भरतीमध्ये आपल्याला आपला रिझल्ट द्यायचा आहे। राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो, ही गोष्ट आवर्जून सांगवलं। आणि म्हणून बाळांनो ऑफलाईन मध्ये पण 40 कार्यशाळा 2 झाल्यात, कळलं का।